करतो हे आपल्याला माहीतच आहे. तर असंच सुखदुःखाचं ताळमेळ असणारं हे नाटक सादर आहे आपल्या समोर. लेखक तुमच्या आवडीत आमच्या आवडीत ज्युनियर लक्ष्या लाडका लक्ष्या होलिये सर. सादर करती 8वीच्या मुली. टाळ्यांच्या गजरात त्यांचं जोरदार स्वागत करूया. अण्णा राम राम. आप्पा बोलतोय. बोला आप्पा, काय चाललंय? म्या मस्त आहे. बरं आप्पा, मी काय म्हणतो, आपल्या पैशाचं काय झालं? 1 वर्ष झालंय, फक्त व्याजच भरताय. मुद्दलचं काय? आणि आतापर्यंत जर तुम्ही मुद्दलपेक्षा जास्त तर व्याजच भरलंय. अहो करा की एकदा पूर्ण समज. अप्पा, त्यासाठीच की पुढून म्या फोन केलाय. म्हणजे मला देव पावला वाटतं. बरं मग कधी जमूत धरलं म्हणायचं आणि कसे देणार आहे? म्हणजे काय बंदोबस्त केला? पुन्हा कर्ज घेता काय कुठून? अण्णा, यंदा बरं आहे बघा. सोयाबीन अद्रक साचून ठेवली होती आणि बाकीचं पीक आहेच की ते उद्या काढतोय आणि समजा एकदाचा फॅट बाजारात नेतोय बघा. आणि मी एका पैकाचं पैका यावेळी पूर्ण देतो बघा. पण यावेळी नक्की बरं, पुन्हा काही कारण ऐकून घेणार नाही म्या. नसता तुझी माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव, कळलं ना? अण्णा, शब्द देतोय मी, काही बी करीन, पण तुमचं पैका तुम्हाला देणार म्हणजे देणार. या उद्या थेट घरी. हा, यावंच लागेल म्हणा, कारण पैसे देतोय की नाही. बरं ठेवतो बघा. राम राम. सकाळी या बरं. लक्ष्मी, ए लक्ष्मी, अगं ए, ऐकलं का? कुठे आहे ग? ए लक्ष्मी. अहो दमानं किती घाई म्हणावं? काय झालं? जरा दम तरी घ्या की हो. अगं आता खरंच दम नाही निघत बघ. बस भगत उद्याचा दिवस निघायची वाटच बघतोय बघ. अहो लयच खुश दिसतंय हो. काय लॉटरी बी जर तिखट लागले की काय हो? अगं ए येडाबाय, ते तिखट नसतंय ग, तिखट असतंय ते. वा तुम्ही तिकडं. आपल्या लग्नाला इतकं वय झालं तरी बी तुम्ही दररोज माहिती काही ना काही चूक काढताच होय. लक्ष्मी, खरंच ग, बघता बघता आपल्या लग्नास किती वरीच झालं कळलंच नाही. पण लक्ष्मी, एक विचारू का? आता बाया, कुठून दिवस निघला म्हणावं. निघून की पण मला विचारू लागले, विचारू का म्हणून. अगं आता कुठं सुखाचा दिवस आला बघ. राणे, यापुढं काही तुला बोलू देणार नाही ग राणे. वा तिकडं, क्या करते तुम्हाला. हा बोल चिमणे, कशी आहे ग पोरी? मी बरी आहे, पण तुम्ही माय छकुली आणि दादा कसं आहे? सकाळच्या वाणीच आहे ग. म्हणजे काय हो बाबा? अगं चिमणे, तू आज सकाळी मायाला फोन केलता ना, मग तवा सारखेच आहे की. हो बाबा, मला खरं सांगताय काय, तिचं दुःख तरी बरीच आहे म्हणते कधी बी. चिमणे, शेवटी माहिती माहीत असते ग. बाबा ऐका ना, यांना गाडी घ्यायची होती, थोडे पैसे कमी पडले बघा, नंतर ते परत करतील. चिमणे, अगं नाही बी परत दिले तरी चालतंय ग. शेवटी आमचं काय, आज आहे उद्या नाही, हे समज तुमच्या करिताच करतो ग आम्ही. बरं एक काम कर, उद्या ये आणि घेऊनच जा बरं पैका. हा, त्यावेळेस माहिती बी भेटणं होईल आणि तुमची बी भेट होईल. सकाळी ते तुझे बाबा बोल. लक्ष्मी, आता चहा राहू दे, लई भूक लागली बघ. चल जेवायला वाढ बरं. लईच मेंढर उड्या मारायला बघ पोटात आता. पोटात मेंढरं उड्या मारता कधी? अगं ते उंदीर आहे आणि चिडून चिडून फुगले बघ.
आता वाढ बरं पटकन. हो कुठे चाललात? जेव्हा की लय भूक लागली होती ना, मग आता पावसात कुठे? लक्ष्मी लगेच बिगी बिगी जातो आणि सगळं झाकून येतो. बघ ना अचानक पाऊस कुठून आला की. देवा सांभाळ रे, खूपच वारा पाऊस सुरू झाला. ए लक्ष्मी ये तुम्ही. धनी सांभाळून जा हो. हा हा खबरदार दे गं. आलं बघल्या. अर्ध्या तासानंतर देवा तू सांग ना कुठे गेला हरवली लेकराची गाण तुला उतार आता तरी अंधारल्या राजी दिशा जायला मन उर जळून निघालं बघ बरं माझं मन अंधारी बघण्याला बऱ्या नवी भावरी तुझ्या दामण्याला लक्ष्मी समद होऊन गेलं ग. काय बी नाही उरलं बघ. समद गेलं. ढोर चारा अद्रक सोयाबीन समद पीक. अगं हे काय नाही शेतातील गोदाम होऊन गेलं ग. समद संपलं बघ. समद संपलं समद. काय बी नाही उरलं ग लक्ष्मी. धनी ओ धनी तुम्ही काय बी काळजी करू नका. धनी धीर धरा. देवा काय केलं हे तू? कसं झालं? असं कसं झालं? धनी ओ धनी तुम्ही बघा ऐका ना, समजा ठीक होईल. नका ताण घेऊ. तुम्ही आधी शांत व्हा बरं. देवा या काय कोणाचं वाईट केलं रे देवा, म्हणून तू असं केलं. बघता बघता सकाळ झाली. माय ए माय बाबा ओ बाबा कुठं आहेस ग? लक्ष्मी हे बघ, तुले माया काढायची आहे. शिंदेला ना काय बी नको बोली बघ. म्या समज करतो बघ. एका ठिकाणून पायकाचा बंदोबस्त आहे ते करतो बघ. ते काय हो धनी? ते हाय बघ. ते देतील आपल्याला, काळजी नको करू. आता मी करतो ती व्यवस्था करतो मी. तोपर्यंत तू चिमणीला जीव घाल आणि तू बी जेव. या किती हाका मारल्या आणि हे तर आहे हो तुम्ही. किती पाऊस झालाय ग आपल्या गावात. समजा गावात चिखलच चिखल, समजायच्या शेतामध्ये पाणीच पाणी. कसं तरी आलं हे म्हणण्या. ए ग ये चिमणी बस चहा करतो. पाहुणा बी आला का ग चिमणे? बरं बस. पैकाच घेऊन येतो बघ आता. लक्ष्मी येतो बघ. आणि काळजी करू नको बघ. माझ्या चिमणीला चहा पाच. माय पटकन चहा कर बरं. खूप दिवस झाले तुझ्या हाताची चहा नाही पिली ग. ए बाई चिमणे. माय पाऊस लई झाला वाटतं ग. सगळं कसं शांत झाल्यासारखं वाटतं बघ गावात. अगं बाबा जेवतच होते आणि अचानक पाऊस आला आणि बाबा तर जेवतं ताट सोडून पाहिले. पण पावसापुढे कुणाचं काय चालतं होय? माय तुझ्या हाताचा चहा घेतला की लईच भारी वाटतं.
कधी तुमच्यासारखं वजन उचलू देणार नाही असं म्हणले होते ना. मग आता इतक्या कमी वयात इतकं ओझं कसं टाकून गेला हो? बाबा उठा ना बाबा, उठा. असं केल्यानं खरंच समजा बरं होतं का? बाबा बाबा. बाबा कसा विचार आला हे मनात? तुम्ही तर म्हणला होता ना की ताईचं लग्न केलं पण तुला शिकवणारच, मोठा करणार, कधी रडायचं नाही तर संकटाशी लढायचं. पण बाबा तुम्ही तुमचे शब्द कसे काय विसरलात? बाबा आता तर तुम्हीच रडायला सोडून गेले हो. आता कसं लढायचं तुम्ही सांगा. बाबा बघा ना, तुमची चिमणी तुमच्या घरट्यात आली हो, पण ह्या घरट्यातच छत हरवले. तुम्हीच काय बोलले ना हो? समजा तुमच्यासाठीच आहे. पण बाबा एकदाचा पैका नसला तरीही समजा चालतं, पण माणूस नसल्यावर काहीच नाही चालत. बाबा तुम्ही यासाठीच का बोलले?